ठीक आहे. महाप्रसाद गोपाल पाणी आहे तुझ्याकडे? विष्णुपादाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. गुरु शिष्य परंपरा का परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज, ऐसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ति सिद्धांत सरस्वती, गौर किशोर, भक्ति विनोद, बलदेव जगन्नाथ, विश्वनाथ, नरोत्तम, कृष्णदास, रघुनाथ जी, रूप स्वरूप सनातन, श्री चैतन्य महाप्रभु, ईश्वरपुरी, नित्यानंद अद्वैत, माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपति, व्यासतीर्थ, ब्रह्मण्य तीर्थ, पुरुषोत्तम, जय धर्म, राजेंद्र, विद्यानिधि, दयानिधि, ज्ञान सिंधु, जय तीर्थ, अक्षोभ्य, माधव, हरि, पद्मनाभ, मध्व, व्यास, नारद, ब्रह्मा, श्री कृष्ण. हरे कृष्णा. आपण 14व्या अध्यायापर्यंत श्लोक नंबर 18 पर्यंत बघितलेला आहे, बरोबर. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्थ अधो गच्छन्ति तामसा. या अध्यायामध्ये श्लोक नंबर 1 ते 13 आणि 14 ते 18 आपण पूर्ण केलेला आहे. 1 ते 13 जीवात्मा प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कसा बद्ध होतो. 14 ते 18 प्रकृतीच्या 3 गुणांचा जीवात्म्यावरती काय प्रभाव आहे. आणि आता आपण शेवटचं सेक्शन बघणार आहोत 19 ते 27. जीवात्मा या बद्ध अवस्थेमधून कसा मुक्त होऊ शकतो, प्रकृतीच्या 3 गुणांतून कसा फ्री होऊ शकतो. तर तो शेवटचा सेक्शन आहे, श्लोक नंबर 19 ते 27. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा दृष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. तेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणी करता नाही आणि जो या सर्व गुणाच्या पलीकडे असणारा परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करतो. ओके, 2 गोष्टी दिल्या त्या श्लोकामध्ये. पहिली गोष्ट आहे जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो, कुठल्या 2 गोष्टी पाहत होतो. पहिली गोष्ट आहे सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणताही करता नाही. चालू नाही झालं, मला माहिती नाही, चालू दिसतंय म्हणजे रेकॉर्डिंग माझं ते दिसत नाही ना. एक तर पहिली गोष्ट आहे की या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, विशेष करून भौतिक स्तरावरती, त्याचा पहिला जो करता आहे तो कोण आहे. प्रकृतीचे 3 गुण.
प्रकृतीच्या 3 गुणांखेरीज इतर कोणताही करता नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, या सर्व गुणांच्या पलीकडे असणारा परमपुरुष. या 2 गोष्टींना जो जाणतो तो काय होणार आहे, माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. राईट. आता प्रकृतीच्या 3 गुणांना आपण अशा प्रकारे बघितलं पाहिजे की, जसं फॉर एक्झाम्पल असं बघितलं तर प्रकृतीचे 3 गुण दिसत नाहीत, म्हणून आपण पहिल्यांदा ती अॅनॉलॉजी अगोदरच बघितलेली आहे. ज्या 3 ते एक उदाहरण बघितलं होतं ना, कठपुतलीचं. त्या 3 ज्या व्यक्तीवरनं 3 पकडतायत आपल्या अशा रस्स्या घेऊन जीवात्म्याला. 3 का तर 3 प्रकृतीचे गुण आहेत म्हणून. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बंधनामध्ये आहे म्हणजे त्याला बांधलेलं आहे, कशाने, साखळीने बांधलेलं आहे किंवा रस्सीने बांधलेलं आहे. पण हे कसं आहे, इनविजिबल आहे म्हणून ते दिसत नाही. पण शास्त्रांच्या अध्ययनाद्वारे आणि वेगवेगळे गुण व्यक्तींमध्ये बघितल्यावरती आपल्याला दिसेल की हा व्यक्ती बद्ध आहे, प्रकृतीच्या हा सत्वगुणाने बद्ध आहे किंवा रजोगुणाने बद्ध आहे किंवा तमोगुणाने बद्ध आहे, असं आपल्याला दिसण्यात येईल. राईट. म्हणून याची तुलना जेलमधल्या, जनरली आपण एखाद्याला बद्ध केव्हा म्हणतो, जेव्हा एखादा व्यक्ती जेलमध्ये बंद असतो. राईट. त्याचे हातपाय साखळीने बांधलेले असतात, तेव्हा आपल्याला वाटतं की बद्ध आहे. पण आपण सगळे ऍक्च्युली साखळीने बांधलेले आहोत. नाही, आपल्या ज्या इच्छा असतात, आशा असतात, अपेक्षा असतात, या सगळ्या प्रकृतीच्या 3 गुणांनी प्रभावित होतात. नाही होत. जर प्रोग्राम तर चांगला प्रसाद असेल तर लगेच रजोगुण ऍक्टिव्हेट होतो. मग रजोगुण आपल्याला ऍक्टिव्ह होतो लेक्चरमध्ये. जर दुपारचाच प्रसाद असेल संडे फिशचा, तर मग एवढी उत्सुकता येत नाही, कारण रजोगुण येतच नाही वरती. मग तमोगुण येतो. ठीक आहे, तेच प्रसाद आहे. आणि जर आपण आपली इच्छा असेल की अरे आपण शास्त्र वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, तर सत्वगुण लगेच वरती येतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रकृतीचे गुण बद्ध बनवत असतात, परंतु आपल्याला दिसत नाही. परंतु शास्त्रांमध्ये जे दिलेलं वर्णन आहे, गीतेमध्ये दिलेलं वर्णन आहे, त्या वर्णनांचं जर आपण व्यवस्थित विश्लेषण केलं तर आपल्याला कळेल की या व्यक्तीला पर्टिक्युलर प्रकृतीच्या गुणाने आच्छादित केलेलं आहे किंवा याला प्रकृतीच्या दुसऱ्या एका गुणाने आच्छादित केलेलं आहे. म्हणून याची तुलना जेलमधल्या डायरेक्ट व्हिजिबल दिसणाऱ्या कैदीला जे हातकडी लावतात ते बघण्यापेक्षा याला आपण कठपुतलीच्या उदाहरणाने बघितलं पाहिजे. अशी कठपुतली वर्णना करते दिसत नाही खाली. तुम्ही बघितलं असेल पपेट शो. आता होतात का पपेट शो? नाही होत. नाही होत ना, पहिले व्हायचे. हा, आता नाही होत पपेट शो. कधी बघितलं नाही एवढे. पण पपेट शो मध्ये तुम्ही जनरली बघाल त्या एका बॉक्समध्ये दिसते सगळं, मग त्याच्यावरती कोणी आहे ते आपल्याला दिसत नाही. राईट. इनफॅक्ट सगळे सोशल मीडियामध्ये पपेट शोज आहे वन सेन्स. टी व्हीमध्ये किंवा व्हिडिओमध्ये जे काय दिसतं ते काय थोडी नाही स्वतः आपोआप, म्हणजे कोणी असं चालतं बोलतं दिसणारे पिक्चर आहे. कोणीतरी ते बनवलेलं आहे ना, ते पपेट आहेत. कोणीतरी आता म्हटलं की ओके आता तू रड, तर तो रडणार. कोणी म्हणतो आता हास, तर हसणार. कोणी म्हणतो त्याला एक मार, तर तो मारणार. ते सगळे इनविजिबली ॲक्ट करणारे फोर्सेस आहेत. म्हणून सर्वात पहिले आपण रेकग्नाइज केलं पाहिजे की आपल्याला ॲक्च्युली प्रकृतीच्या गुणांनी काय केलेलं आहे, बांधलेलं आहे. आणि ते जे बांधलेले गुण आहेत, रस्ते आहेत, ते आपल्याला व्हिजिबल नाही आहेत. आणि म्हणून जास्त प्रॉब्लेम होतो, कारण दिसत नाही ना. की आपल्याला जसं जेलमध्ये दिसतं किंवा आपण जर एखादा दारुडा व्यक्ती बघितला, एखादा ॲडिक्ट किंवा एखादा ज्याला लत लागलेली आहे गुटखा पान तंबाखू खायची, तर आपल्याला त्याच्याकडे बघून जास्त हे वाटतंय काय की अरे हा व्यक्ती, अरे याला दारूची संग लागलेली आहे. पण ॲक्च्युली आपल्याला सगळ्या व्यक्तींकडे बघून दया वाटली पाहिजे. का? कारण सगळे व्यक्ती प्रकृतीच्या गुणांनी बद्ध झालेले आहेत. फक्त व्यवस्थित जर विश्लेषण केलं आणि बघितलं शास्त्रचक्षु झालं तर आपल्याला कळेल की कसे आपण सगळे बद्ध आहोत. आपल्या सगळ्या ज्या इच्छा आहेत, डिझायर्स, अपेक्षा आहेत, त्या सगळ्या प्रकृतीच्या गुणांनी कशा शेप होतात. राईट. म्हणून सर्वात पहिले दिलेलं आहे ते की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणताही करता नाही आहे. राईट. आता कधी कोणी म्हणेल की पण तर सगळं माझ्या म्हणजे माझी इच्छा आहे म्हणून होते ना.
पण आपण स्वतःला एखाद्या पर्टिक्युलर प्रकृतीच्या गुणामध्ये स्थित करतो म्हणून ती इच्छा उत्पन्न होते. साहजिक आहे ना, जर तुम्ही समजा वाचनालयामध्ये गेलं तर तुम्हाला इच्छा काय होणार? वाचायची इच्छा होते ना, थोडासा काहीतरी सत्वगुण येतो. ऑफकोर्स आता ते गोष्ट वेगळी आहे की लिटरेचर कशा प्रकारचं आहे, राजसिक आहे, तामसिक आहे की सात्विक आहे, दॅट इज अनदर थिंग. आणि सेम जर तुम्ही समजा जर एखाद्या स्टेडियममध्ये गेला तिथे सगळे लोक क्रिकेट मॅच बघतायत तर आपण काय करणार तिथे जाऊन? तिथे पुस्तक वाचायची इच्छा होईल का? नाही. म्हणून संघ जो आहे ज्या प्रकारचा आपण घेणार त्या प्रकारचा आपल्याला गुणधर्म येतो. तसंच आपली इच्छा नसताना सुद्धा, म्हणून अर्जुनाने जो प्रश्न केलेला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये की आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला बळेच पापकृत्य करण्याकरता कोण आपल्याला हे करतं? तर प्रकृतीचा रजोगुण. कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भवन. तर रजोगुण आपल्याला काय करतं? फोर्स करतं की तुम्ही अशा प्रकारे वागा किंवा अशा प्रकारे वागू नका. म्हणून हे जे इनविजिबल फोर्सेस आहेत ते आपल्याला पहिले दिसले पाहिजेत. आणि ते दिसण्याकरता आपल्याला काय हवं? शास्त्रांचं चक्षु पाहिजे, शास्त्रचक्षु. आणि त्या गुणधर्माद्वारे आपण बघू शकतो. मग आता हे एवढं कळल्यावरती सेकंड लेवल काय आहे? मग आता कळलं आपल्याला की बाबा प्रकृतीच्या अशा अशा गुणांनी मला आश्रय केलेला आहे. मग आता या गुणांच्या पलीकडे कोण आहे? गुणांच्या पलीकडे एक तर स्पिरिच्युअल मास्टर आहेत, आध्यात्मिक गुरु जे दिव्य स्तरावरती आहेत, किंवा भगवंत आहेत. मग आपण जर आपल्याला त्याच्यातनं मुक्त व्हायचं असेल तर आपण कोणतं शरण घेतलं पाहिजे? आध्यात्मिक गुरु किंवा डायरेक्ट भगवंतांना शरण घेतलं पाहिजे. कारण त्यातनं काय आहेत? मुक्त आहेत. जो मुक्त आहे तोच आपल्याला मोकळा करू शकतो, जो बंद आहे तो मोकळा नाही करू शकत. म्हणून या 2 गोष्टी यात दिलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट, मदभावम जो शब्द दिलेला आहे, मदभावम. मदभावम म्हणजे काय? की तो माझ्या भावाला, आध्यात्मिक भावाला, स्वभावाला प्राप्त करतो. तर इथे कधी कधी मायावादी इंटरप्रिटर्स ते म्हणतात की माझ्या भावाला म्हणजे कसं? ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, राईट? असं पण म्हणू शकतात ते. किंवा या सेक्शनमध्ये जे दिलेलं आहे की आता शेवटला येईल, या प्रकारे जर आपण प्रकृतीच्या गुणांचं विश्लेषण केलं आणि भगवंतांना शरण केलं तर आपण काय प्राप्त करू? ब्रह्मस्तर. बघा जरा हा श्लोक शेवटचा 26 नंबर श्लोक बघा काय दिलेला आहे. 26 वाचा अनुवाद त्याचा. काय दिले? 26 श्लोकाचा जो अनुवाद. मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. ब्रह्मस्तरापर्यंत दिलेलं आहे ना. ही अटेंड्स द ब्रह्मन प्लॅटफॉर्म, राईट? आणि मायावादी म्हणतात की मतभाव म्हणजे तो माझ्याप्रमाणे बनतो. पण चक्रवर्तीपाद म्हणतात की इथे, कारण हा सेक्शन कुठला आहे? ज्ञान सेक्शन आहे, ज्ञान मार्गाचं सेक्शन आहे, राईट? म्हणून जो ज्ञानी व्यक्ती आहे तो जर अशा प्रकारे भगवंतांची भक्ती करतो तर त्याला काय स्तर प्राप्त होईल? ब्रह्मस्तर प्राप्त होईल. आणि जर हीच भक्ती भक्ताने केली अशा प्रकारे सगळं अॅनालाइज करून प्रकृतीचे 3 गुण जर त्यांनी स्टडी केले की ओके बाबा अशा प्रकारे आपण बद्ध होतो, आपण मुक्त व्हायला पाहिजे, मग त्याला कुठलं स्तर प्राप्त होईल? भगवंताचं स्तर प्राप्त होईल. ज्याच्या त्याच्या स्तराप्रमाणे. जर तो ब्रह्मदेव असेल तर त्याला ब्रह्मन भेटेल, जर तो भक्त असेल त्याला तर भगवंत भेटतील. आणि आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतं म्हणजे डायरेक्ट परमेश्वराला, डायरेक्ट प्रतीकाला. तो जर ज्ञानी असेल तर त्याला ब्रह्मस्तर प्राप्त होईल. ब्रह्मस्तर म्हणजे ब्रह्मवादी आहे तर त्याला ब्रह्मन पाहिजे. कारण अष्टांग योग मार्गामध्ये जर तुम्ही ती योगा लॅडर, म्हणून योगा लॅडर ही सेंट्रल लॅडर आहे, ती कधी विसरू नये. कर्मकांड नंतर सकाम कर्म आणि निष्काम कर्म ते केल्यावरती नेक्स्ट स्टेज असते ध्यान, आणि ध्यान नंतर असते ज्ञान किंवा अष्टांग, राईट? तर अष्टांग स्टेजमध्ये त्याला अजून पण क्लिअर झालेलं नाही आहे की भगवान, अष्टांग पण नाही पण त्याच्या खाली एक ज्ञान स्टेज, बेसिकली ज्ञानयोग किंवा ध्यानयोग. त्याच्यामध्ये त्याला क्लिअर नाही आहे की भगवंत कोण आहेत, पण त्याला एवढं क्लिअर आहे की मी आत्मा आहे आणि मी या जगामध्ये बद्ध होतोय, तेवढं त्याला क्लिअर असतं. पण त्याला हे नाही माहिती की भगवंत कोण आहेत. म्हणून त्याला कुठलं स्तर भेटेल? ब्रह्मस्तर भेटेल. ब्रह्मस्तर म्हणजे बेसिकली त्याला कळेल की मी आत्मा आहे आणि माझं या जगामध्ये काही घेणं देणं नाही, मला भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये काय व्हायचं आहे? विलीन व्हायचं आहे, राईट? म्हणून
म्हणून बघा इथे डायरेक्ट आता ऑफकोर्स माझ्या आध्यात्मिक स्वभावाला, म्हणजे आता आध्यात्मिक स्वभाव म्हणजे काय, तर ह्या स्टेजला ब्रह्मन, या स्टेजला भगवंत नाही, कारण हा ज्ञानी सेक्शन आहे. ज्ञानी व्यक्ती आहे जो अशी साधना करतोय. हे सगळं इंटेलेक्च्युअल अनालिसिस ज्ञानी करतात. ऑफकोर्स आपल्याला पण युजफुल आहे, आपण आता पण यूज करू शकतो, पण मोरऑर हे सगळे अनालिसिस ज्ञानी लोक करतात की प्रकृतीचे 3 गुण आहेत, हे आहे, तसं आहे, ओके, मग ह्यातनं असं मोकळं व्हायला पाहिजे. हा आपला सुद्धा पार्ट आहे, पण प्रॉमिनंटली हा पार्ट ज्ञान सेक्शन मध्ये येतो. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये बघा शेवटला या पान नंबर 497 मध्ये लिहितात, वस्तुतः जीव हा विविध कर्मांचा करता नसतोच. विशिष्ट गुणांद्वारे संचालित विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये तो स्थित असल्यामुळे त्याला कर्म करणे भाग पडते. आध्यात्मिक गुरुच्या सहाय्याविना आपण कोणत्याही स्थितीमध्ये आहोत हे मनुष्य जाणू शकत नाही. अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या संघाद्वारे तो आपले वास्तविक स्वरूप जाणू शकतो आणि अशा स्वरूप स्थितीच्या ज्ञानाद्वारे तो पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थिर होतो. कृष्ण भावनाभावित मनुष्यावर प्राकृतिक गुण आपला प्रभाव पाडू शकत नाहीत. याचपूर्वी 7व्या अध्यायात सांगितले आहे की जो मनुष्य श्रीकृष्णाला शरण गेला आहे तो भौतिक प्रकृतीच्या कर्मातून मुक्त झाला आहे. म्हणून ज्याला यथार्थ वस्तुज्ञान झालेले आहे त्याच्यावरील भौतिक प्रवृत्तीचा प्रभाव हळूहळू नष्ट होतो. आता प्रभुपादांचे तात्पर्य बऱ्याचदा हे डिवोटी अँगलने असतात, पण हा ज्ञानी सेक्शन आहे. म्हणून चक्रवर्तीपाद लिहितात की जर तो ज्ञानी असेल तर त्याला ब्रह्मन भेटेल, आणि तो जर डिवोटी असेल अशा प्रकारे स्टडी करणारा तर त्याला भक्ती भेटेल किंवा भगवंत भेटतील. नंतर 20वा श्लोक, गुणान एतान नित्य त्रीन देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा व्याधी दुःखै विमुक्त अमृतम अश्नुते. वाचा. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. ओके, आता हे क्वाईट ऑब्वियस आहे. जर भौतिक शरीरातनं मुक्त झाला म्हणजे त्याला काय होणार आहे, जन्म असणार नाही, त्याला मृत्यू असणार नाही, त्याला एक शाश्वत जीवन भेटेल. मग आता या ठिकाणी अर्जुनाला प्रश्न पडतो. आता हे सगळं वर्णन त्याने दिलं, मागचे सगळे श्लोक 21 पर्यंत 20 पर्यंत प्रकृतीचे 3 गुण, प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त झालेला व्यक्ती कसा असतो हे पण सांगितलं श्लोक नंबर 20 मध्ये. म्हणून बघा अर्जुनाचा प्रश्न कसा. अर्जुन उवाच कैर्लिंगैर त्रीन गुणानेतान अतीतं भवति प्रभो किमाचार कथम. वाचा. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, निर्गुणाच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. तर हे एक्झॅक्टली सेकंड चॅप्टर मध्ये आपण जे स्टडी केलेलं आहे ना 2.52-53 मध्ये, की अर्जुन विचारतो की बाबा तुम्ही सांगितलं की नेहा विक्रम नाशस्ती किंवा तुम्ही सांगितलं व्यवसायात नाही का बुद्धी, हे सगळं वर्णन तुम्ही दिलत. आणि मग नंतर मग अर्जुन विचारतो की असा भक्त जर त्याचे वर्णन काय आहे, तुम्ही मला सांगा, असा भक्त कसा चालतो, कसा बोलतो, कसा वागतो, कसा राहतो. सेम क्वेश्चन इथे अर्जुन करतोय की तुम्ही जर म्हणताय की प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त झालेला व्यक्ती असा असतो, मग तो आहे तरी कोण, नक्की कसा असतो तो. तर 3 प्रश्न अर्जुनाने इथे प्रामुख्याने विचारलेले आहेत. एक पहिला आहे तो म्हणजे तो कोणत्या लक्षणाने ओळखला जातो. राईट, दिस इज नंबर 1. पहिला प्रश्न, जो त्रिगुणांच्या अतीत मनुष्य आहे तो कोणत्या लक्षणाने ओळखला जाईल. त्यानंतर त्याचे आचरण कसे असेल, दुसरा नंबरचा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो तरी कसा. हे 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला आता पुढच्या 22 ते 26 या 4 श्लोकांमध्ये भेटतील. तो कसा, त्याची लक्षणं काय हे आपल्याला भेटेल 22-23 मध्ये श्लोक, आणि तो कसा वागतो हे आपल्याला भेटेल 24 आणि 25 मध्ये, आणि तो कसा प्रकृतीच्या 3 गुणांना पार करतो आपल्याला उत्तर भेटेल श्लोक नंबर 26 मध्ये. आणि मोरलेस जर आपण ह्या तिघांना जर बघितलं तर एक आहेत इंटरनल सिम्पटम्स, एक आहेत एक्सटर्नल सिम्पटम्स, म्हणजे बाह्य लक्षणं आणि एक आंतरिक लक्षणं. बाह्य लक्षणं जी आहेत ती 22-23 मध्ये दिलेली आहेत की सॉरी आतमधली लक्षणं आंतरिक, आणि 24-25 मध्ये दिलेली आहेत
बाह्य लक्षण एक्सटर्नल, त्याचं बिहेवियर काय बेसिकली आपण बघूया ते श्लोक एक एक करून. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात 21च्या 3 प्रश्न बरोबर दिलेले आहेत. आणि त्यानंतर शेवटच्या तात्पर्याच्या 3-4 ओळीमध्ये म्हणतात शेवटून, मनुष्य ज्या प्रत्यक्ष साधनांद्वारे सदैव दिव्यत्वामध्ये स्थित राहू शकतो त्या साधनांविषयी तो जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत ती लक्षणे अभिव्यक्त होण्याची शक्यताच नाही. म्हणजे बेसिकली महत्वाचा प्रश्न काय की तो कसा पार करतो या गोष्टी प्रकृतीच्या 3 गुणांना. कारण प्रकृतीच्या 3 गुणांना पार करणे सोपी गोष्ट नाहीये. हे इनव्हिजिबल फोर्सेस आहेत. जो शत्रू दिसत नाही तो सर्वात भयानक शत्रू आहे का नाही सागर? जो शत्रू दिसत नाही तोच भयानक शत्रू आहे. राईट. आपलं मन आपल्याला दिसतं का? आपलं मन कसं दूषित झालेलं आहे? नाही दिसत. तसे प्रकृतीचे 3 गुण पण दिसत नाहीत. सगळे इनव्हिजिबल आहेत. म्हणून इनव्हिजिबल जो एनिमी आहे त्याला जास्त आपण अटेन्शन दिलं पाहिजे विजिबल पेक्षा. आपण उलटा करतो. जो विजिबल आहे समोर त्याला आपण जास्त अटेन्शन देतो. पण ऍक्च्युअली इनव्हिजिबल जे एनिमी आहेत ते जास्त आहेत. जे षडविकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, हे सगळे इनव्हिजिबल दिसतच नाहीत. ते आपल्याला वाटतं मी किती स्वच्छ आंघोळ केली, मी पावडर लावली, नवीन कपडे घातले, इस्त्री केली, स्वच्छ वाटतं ना. पण ऍक्च्युली आपल्या मनामध्ये आणि असं मन 2 प्रकारचे असतात. एक कॉन्शियस मन आणि एक सबकॉन्शियस मन. कॉन्शियस मन म्हणजे फक्त ते वरती जे दिसतं ते. जसं समुद्रामध्ये हिमनग असतो ना, त्याच्यावरती फक्त टोक दिसतं 10% आणि 90% हिमनग खाली असतो. 10% बघून आपल्याला वाटतं की काहीच नाहीये. ऍक्च्युली खाली 90% भरपूर काय काय लपलेलं आहे. आणि 10% कधी कधी आपण जे प्रिलिमिनरी साफसफाई करतो त्यांनी सगळं साफ होऊन जातं. ते तर आपल्याला वाटतं की आता एकदम क्लीन झालो मी. 2 दिवस चॅन्टिंग व्यवस्थित केली, असं वाटतं की आता शुद्ध भक्त झालो मी. आता 1 दिवस धामला गेलो होतो, असं वाटतं की आता वैकुंठामध्ये झालोय. पण लगेच 3ऱ्या दिवशी आपल्याला कळतं की अरे बापरे, अजून भरपूर विकार आहेत. ते विकार येतात, प्रकट होतात बाहेर. म्हणजे जे 90% जे आहे ते इनव्हिजिबल, त्याच्यावरती काम करणं जास्त महत्वाचं आहे 10% पेक्षा. म्हणून इथे प्रभुपाद म्हणतात की मनुष्य ज्या प्रत्यक्ष साधनांद्वारे सदैव दिव्यत्वामध्ये स्थित राहू शकतो त्या साधनांविषयी तो जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत ती लक्षणे आपल्यामध्ये, म्हणजे बेसिकली आपण तोपर्यंत जाणू शकत नाही की कसं पार व्हायचं आहे. म्हणून अर्जुन सगळे प्रश्न विचारतो की लक्षण काय आहेत, त्याचा स्वभाव बिहेवियर कसा आहे आणि तो व्यक्ती कसा पार करतो याला. श्री भगवान उवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति उदासीन वदासीन गुणैर्यो न विचार्यते गुणा वर्तन्ते इत्येव येव तिष्ठति नेङ्गते समा दुःख सुखं स्वस्थं समलोष्टाश्म काञ्चनं तुल्य प्रिया प्रियो धीरस् तुल्य निन्दा स्तुति मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्राचो, प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही. जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो. बस हे झालं 22 आणि 23 की त्याची काय त्याची लक्षणं काय काय आहेत, काय काय लक्षणं त्याची आहेत. आता हे जे 3 शब्द वापरलेले आहेत, प्रकाश, प्रवृत्ती आणि मोहम, या तीन गुणांना प्रदर्शित करतात. प्रकाश म्हणजे सत्वगुण, प्रकाश, लाईट. प्रवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण बिगिन करतो, म्हणजे हे बेसिकली एक असलं त्याला रजोगुणाचं लक्षण झालं प्रवृत्ती. आणि मोह म्हणजे तमोगुण. या 3 गुणांना एकत्र या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की प्रकाश, प्रवृत्ती, मोह हे 3 गुण जेव्हा जीवात्म्यावरती आघात करतात किंवा आघात करत नाहीत अशा वेळेला तो कसा असतो, न दृष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. म्हणजे बेसिकली तो बघतो की ओके आता रजोगुण आलेला आहे आणि रजोगुण येतोय, रजोगुण आपली ऍक्टिव्हिटी करतो निघून जातो, सत्वगुण आपली येतो ऍक्टिव्हिटी करतो निघून जातो, तमोगुण येतो ऍक्टिव्हिटी करून जातो. बेसिकली तो काय म्हणतो, ऑब्झर्वर बनतो. की आपल्यावरती जे काही विचार येतात किंवा त्याला कळतं. आता तुम्ही जेव्हा हा अध्याय स्टडी कराल तुम्हाला लगेच कळतं. तुम्ही जेव्हा ऑब्झर्व करता, बाहेर फिरता किंवा तुम्ही म्हणजे तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जर अनालिसिस करता येईल, तुम्हाला कळतं ओके रजोगुण आता ऍक्टिव्हिटीमध्ये आहे, कळतं ना, लगेच कळतं ओके आता तमोगुण ऍक्टिव्ह होतोय.
लगेच कळतं की ओके आता सत्वगुण प्रकाशित झालेला आहे. परंतु जो व्यक्ती पूर्णपणे परिपूर्ण झालेला आहे किंवा सिद्ध होत चाललेला आहे तो काय होत नाही. अनुवादामध्ये काय दिलेलं आहे, ते आल्यावरती तो किंवा त्यांची येण्याची तो आकांक्षा करत नाही किंवा आल्यावरती द्वेष करत नाही. राईट. जो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चलित राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहे ते जाणून उदास आणि दिव्य राहतो. जसं फॉर एक्झाम्पल रजोगुण जर आला तर म्हणजे द्वेष करीत नाही म्हणजे सपोज एखादा रजोगुण आलाच किंवा तमगुण आला म्हणजे त्याचा द्वेष करीत नाही. इन द सेन्स की आपल्याला आपण ऑब्झर्व करताना आपल्याला असं वाटतं ना की अरे आपण एखाद्यावरती रागवलो होतं असं लगेच होतं की अरे आपण रागवायला पाहिजे होतं वगैरे. हा पण आता हा अध्याय स्टडी केल्यावर तुम्हाला कळेल ओके तमोगुणाच्या आहारी गेलो मी. ओके दॅट्स ऑल राईट. नाउ लेट्स चॅन्ट हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. किंवा जर आपल्या घरामध्ये चांगला प्रसाद बनवलेला आहे तरी सुद्धा आपल्याला बाहेर हॉटेलला खायची इच्छा होते. दिस इज इंडिकेशन ऑफ रजोगुण. आपल्याला कळतं ओके रजोगुण ऍक्टिव्ह होत चाललेला आहे. तर हा चॅप्टर फार महत्त्वाचा ऍक्च्युली डिवोटिंग करता. डे टू डे लाईफमध्ये आपण जेव्हा डील करतो तेव्हा हे सगळे आपण प्रॅक्टिकली ऑब्झर्व करू शकतो की कशा प्रकारे गुण आपल्यावरती कधी हा गुण येतोय आपल्यावरती ऍक्टिव्ह होतो मग तो लगेच निघून जातो कालांतराने. आपण जर त्याला जास्त संधी नाही दिली यायची आपल्याला कळतं ओके आता रजोगुण येत आहे. ओके आता आपको सत्वगुण आले ते आपण त्याला कारण सत्वगुण चांगला आहे आपल्याकडे आपण त्याला नाही म्हणायचं नाही. या 3 गुणांमध्ये आपण सत्वगुण आपला मित्र आहे त्याला आपण स्वीकारू शकतो. कारण सत्वगुण घेतल्यामुळे काय होईल आपल्याला कळेल की आता पुढे काय करायचं पुढे काय नाही करायचं. पण बाकीचे 2 गुण आहेत रजोगुण आणि तमगुण पण सत्वगुण सुद्धा आपण अटॅच नाही व्हायला पाहिजे. इन द सेन्स की जसं याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ते गुण आले तर तो त्यांचा द्वेष करत नाही ते नाहीसे झाले तर त्यांची आकांक्षा करत नाही. सी कधी कधी बघा तुम्हाला काय वाटेल चॅन्टिंग करायला तुम्ही बसलात चॅन्टिंग करायला इच्छाच होत नाही याला आज इच्छा होत नाहीये. काहीतरी मागे पुढे झालं तिकडे लूज आहे ना काहीतरी. आता ना बरोबर आता बरोबर तू त्या तिकडचं हे आहे ना सोमवारी असलं म्हणतो पहिला प्रसाद इथेच वस्तू आहे ना. दुसऱ्या त्यांचं पण असं होतं. हरे कृष्ण हरे कृष्ण. वारा आल्यावरती ते हे होतं वारा जो आहे ना आता हे वरती कसं होणार आहे का त्याचं फॅन स्विंग. तर चिकटपट्टी लावली. अच्छा नाही ते तुम्ही ठीक आहे काय हरकत नाही. बंद करायचं का? हा ठीक आहे तो चालू राहू द्या याला बंद करा. बेसिकली वारा येतोय ना असं मला अंदाज आहे नाही होते. पावरचं बंद Pause च आहे. केलं ना. ठीक आहे आता चांगली झोप लागेल. तमो गुणा करता भरपूर भाव आहे आता एकदम निश्चल जेवढं झोपायचं तेवढं झोपून घ्यायचं. सी कधी कधी आपल्याला कसं असतं सी म्हणून बघा हे फार महत्त्वाचं अनालिसिस आहे. आपण बऱ्याचदा जेव्हा चॅन्टिंग करतो किंवा आपण काही कधी सेवा करतो तेव्हा कधी कधी मन लागत नाही. दिस इज द इंडिकेशन. सी आपण आता याला दुसरे स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट सुद्धा असतात की आपण कुठला वैष्णव अपराध केला आहे किंवा आपण गुरुचा अपराध केलेला आहे किंवा आपल्याकडनं सेवा अपराध झाला याच्यामुळे सुद्धा होतो नाही असं नाही. दॅट इज अनदर थिंग त्याला वेगळं ठेवा. पण इन जनरल आपल्या रेग्युलर लाईफच्या कोर्समध्ये हे प्रकृतीचे 3 गुण कधी येतात जातात त्यांची कॉम्पिटिशन चालू असते. कधी हा वरती येतो कधी तो वरती येतो. तर कधी कधी आपल्याला नाही इच्छा होत सेवा करायची जप करायची इच्छा होत नाही. मग अशा वेळेला हे आणायचं इथे की त्यांचा द्वेष पण करत नाही आणि ते जर गेले तर त्याची आकांक्षा पण नाही करत तो. अरे आता पण आपली ड्युटी आहे ना ती दॅट इज कॉल्ड स्टेडीनेस. म्हणून बघा पुढे जेव्हा तुम्ही जाल बघा त्यात पुढे काय म्हटलेलं आहे की तो नाहीसं झाल्यावरती आकांक्षा पण करीत नाही आणि पहिले आल्यावरती द्वेष पण करीत नाही.
आता आल्यावरती द्वेष करत नाही याचा अर्थ असा नाही की त्याचा प्रतिकार करत नाही. समजा जर प्रकृतीचे गुण जे आपल्याला हानिकारक आहेत ते झालं तर आपण डेफिनेटली त्याचा प्रतिकार करणार की अरे नको नको हे गुण. द्वेष इन द सेन्स की तो हे नाही होत, त्या रजगुणाला म्हणजे जे काही गुण आपल्यामध्ये स्थित आहे त्याला आणखीन खाली खाली जाऊन देत नाही, तमोगुणामध्ये त्याला परिवर्तित होऊन देत नाही, रागिष्ठ होत नाही तो. त्याला कळतं की ओके आता हा असा गुण आहे, मग आता मला असं ऍक्शन केलं पाहिजे. ओके समजा आता आपण चॅन्टिंग करतोय, चॅन्टिंग करता करता आपल्याला समजा अचानक मनामध्ये अरे आज प्रसादामध्ये काय असेल मग चॅन्टिंग बाजूला राहते आणि ते कंटेम्पलेशन प्रसादामध्ये जातं, राईट. मग लगेच इमिडिएटली आपण असं नाही लगेच राग नाही हवाय अरे, मग ते तमोगुण जे रजोगुण आले त्याला तमोगुणामध्ये परिवर्तित होऊन दिलं नाही पाहिजे. आपण आपलं काय केलं पाहिजे, जसं याच्यामध्ये म्हटलेलं बघा, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये किंवा प्रवाहामध्ये व्हॉट एव्हर यू टेक अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहे ते जाणून उदासीन आणि दिव्य राहतो. त्याला कळते की ओके ऍक्च्युली काय आहे, माझं पोट भरलेलं आहे पण मला आता बाहेरचं हॉटेलचं खायची इच्छा का होते, कारण हा रजोगुणी व्यवहार चालू आहे, किंवा माझी झोप पूर्ण झालेली आहे तर सुद्धा मला आता ऑफकोर्स ज्याला कोणा झोप येते त्याला मी म्हणत नाहीये पण इथे पॉईंट टू से की कधी कधी होतं ना असं नाही होत की आपला म्हणजे झोप झालेली असते पण तरी सुद्धा आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा थोडं 2 मिनिटं झोपतो, 10 मिनिटं झोपतो आणि मग 1 तास झोप होते. मग हे प्रकृतीचे गुण येत असतात जात असतात, म्हणून आपण त्यातनं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की त्याने निश्चल राहिलं पाहिजे आणि हे जाणलं पाहिजे की केवळ बेसिकली म्हणजे ऑब्झर्व करत राहिलं पाहिजे. ऑब्झर्वेशन जसं आपण आपलं बाह्य जगात ऑब्झर्व करत असतो की ओके हा माणूस उठला, तो बसला, तो चालला, की ही बिल्डिंग आता आपण सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतो, तसं आपण आपलं इनर वर्ल्ड ऑब्झर्व करत राहिलं पाहिजे की हे थॉट येतात, हे थॉट जातात, राईट. आणि म्हणून याच्या अगोदर आपण बघितलं पाहिजे, म्हणून ना तुम्हाला अगोदर हे कळलं पाहिजे की तो गुण आहे तरी काय, रजगुण म्हणजे काय, त्याची लक्षणं काय आहे ते आपण अगोदर वाचलं पाहिजे व्यवस्थित. तमगुण म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, सत्वगुण म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, हे आपण स्टडी करता आपल्याला कळतं की मी त्यावेळेला कुठला गुण आपल्यावरती अटॅक करत आहे, रजगुण आहे की तमगुण आहे की सत्वगुण आहे, आपल्याला तेव्हाच कळेल. आणि प्रभू तात्पर्यामध्ये बघा पहिला जो पॅरेग्राफ आहे तो याच्यावरती आहे, श्लोक नंबर 23 आणि 24 वरती, सॉरी 22-23 वरती. ते बरोबर बघा 1 2 3 4 चौथ्या लाईन मध्ये लिहितात की तिसऱ्यापासून बघा, भौतिक देहाने बद्ध केलेला जीव जेव्हा या भौतिक जगामध्ये राहतो तेव्हा जाणले पाहिजे की तो त्रिगुणांपैकी एका गुणाच्या नियंत्रणाखाली असतो. कुठला तरी गुण नेहमी असणारच आपल्यावरती कंट्रोल करणारा. जेव्हा तो वास्तविकपणे देहाच्या बाहेर जातो तेव्हा तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून सुटतो. पण आता प्रत्येक जण लगेच देहाच्या बाहेर जाऊ शकत नाही, आपण सगळं देहामध्येच आहोत ना, म्हणून बघा प्रभात केलं तर. परंतु जोपर्यंत तो देहबद्ध आहे तोपर्यंत त्याने काय असलं पाहिजे, उदासीन असलं पाहिजे. उदासीन असं असलं पाहिजे की ते पुढे येईल ऑफकोर्स, ते मी आता वाचत नाही. आणि पुढे येतात की देहात्म बुद्धीचे बेसिकली उदासीन म्हणजे आता बेसिकली देहात्म बुद्धीच्या पलीकडे गेलं पाहिजे आपण, की देहावरती जे परिणाम होतात 3 गुणांचे त्याच्याने आपण विचलित नाही व्हायला पाहिजे. त्याच्याकरता काय करावं लागेल आपल्याला, कुठे गेलं, त्याने भगवत भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. मनुष्य जोपर्यंत देहात्माची जाणीव आहे तोपर्यंत केवळ इंद्रिय तृप्तत्य कर्म करतो, परंतु जेव्हा तो आपली भावना श्रीकृष्णाच्या ठाई अर्पण करतो तेव्हा इंद्रिय तृप्ती आपोआपच थांबते. मनुष्याला या देहाची आवश्यकता नाही, तसेच त्याने देहाच्या आदेशांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. शरीरामधील प्राकृतिक गुण कार्य करतीलच, परंतु आत्मा अशा क्रियांपासून अलिप्तच असतो. तो अलिप्त कसा होतो, तर तो देहाचा उपभोग घ्यावयाची इच्छा करीत नाही किंवा देहाच्या बाहेर जाण्याची इच्छा करीत नाही, आकांक्षा पण करीत नाही, द्वेष पण करत नाही. ठीक आहे, आता समजा रजोगुण आला याचा अर्थ नाही चला 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 आता पिक्चर बघाय, मूवी बघायची, सगळं उघडा, आता सगळे चॅनल उघडा. तो काय करणार नाही, इच्छा पण ठेवणार नाही, द्वेष पण करणार नाही. म्हणजे शरीरामध्ये आहे तो, तर शरीरामध्ये असताना त्रिगुणांचा उपभोग घेण्याचा तो प्रयत्न पण करणार नाही किंवा देहाच्या बाहेर पण जाण्याची इच्छा कर, कारण आता या देहामध्ये आहे ना, आता देहात राहिलंच पाहिजे, जबरदस्ती देहाला आपण त्याग करू शकत नाही. याप्रमाणे दिव्य स्थितीमध्ये स्थित झाल्यामुळे भक्त आपोआपच काय होतो, मुक्त होतो.
त्याने प्राकृतिक गुणांच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याची सेपरेटली आवश्यकता नाही जर तो भक्तीमध्ये संलग्न असेल तर. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणतो की डीटी वर्शिप करा. डीटी वर्शिप केल्याने आपण ऑटोमॅटिकली सत्वगुणामधून दिव्य स्तरापर्यंत पोहोचू शकतो बाय डिफॉल्ट. त्याला स्पेशल एंडेवर करायला लागत नाही, कारण ते ऑलरेडी आपल्यामध्ये आहे. ते आपण फक्त भगवंतासमोर प्रकट करायचं असतं, ऑटोमॅटिक आहे. आता तुम्हाला एवढं सगळं विश्लेषण समजून घ्यायची गरज नाही आहे की प्रकृतीचे 3 गुण असे आहेत. मग यातनं समजलं तर तुम्हाला उत्तमच आहे. पण शेवटी हे सगळे अनालिसिस केल्यावरती सारांश काय आहे की आपण भक्तीमध्ये संलग्न झालं पाहिजे, राईट. जर तुम्ही चांगल्या ठिकाणी गेलं तर वाईट ठिकाणाचा जो प्रभाव तुम्हाला पडणार नाही डेफिनेटली. आणि आपण सर्वात वाईट ठिकाणी राहतोय कुठे? आपल्या शरीरामध्ये. शरीर म्हणजे सर्वात वाईट जागा. या शरीरामध्ये सगळे विकार आहेत, मन आहे, बुद्धी आहे, भौतिक बुद्धी, अहंकार आहे. सगळे आत्म्यावरती पुन्हा पुन्हा त्याला हे करत असतात, भौतिक भोग करण्याकरता प्रलोभन देत असतात. परंतु आपण जर आपल्याला स्वतःला जर भगवत भक्तीमध्ये स्थित केलं तर मग या शरीराचा किंवा इंद्रियांचा, मनाचा काहीच आत्म्यावरती प्रभाव पडू शकणार नाही. ते झाले सिम्पटम. मग असा मनुष्याचं लक्ष कसा वागतो मग तो? ते पुढचा तो श्लोकवाचा अनुवाद पुढे 24-25 कुठपर्यंत सोडलेला अनुवाद. जो आत्मस्थित आहे, जो आत्मस्थित आहे तो सुखदुःखाला सारखेच आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, तो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो. जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो. जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो. जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. बेसिकली सगळी लक्षणं कसली आहेत? भक्ताची लक्षणं जो प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. आणि हे सगळे मान, अपमान, सुख, दुःख, दगड, मातीच होणं सगळं सगळं सेम का वाटतं? कारण ही इज नॉट एक्साइटेड अबाउट द मटेरियल थिंग्स. एक्साइट होत नाही तो. जनरली आपण गोल्ड बघितल्यावरती एक्साइट होतो, गोल्ड. दगड बघितल्यावरती आपण डिसअपॉइंट होतो, दगड. काय करूचा काहीच उपयोग नाही. दंगा तर करू शकत नाही मुंबईमध्ये. त्याच्याकरता दिल्लीला जावं लागेल. त्याच्याकडे काय कामाचा नाही माझ्या. आणि आपण एक्साइट का होतो? कारण आपल्याला त्या गोष्टींना काहीतरी प्लेजर किंवा पेन होणार असतं, म्हणून एक तर एक्साइट होतो किंवा डिसअपॉइंट होतो. तर गोल्ड भेटल्यावरती आपण एक्साइट का होतो? कारण गोल्ड ओके, आता पैसे भेटतील, मग आपण त्यातनं आपण आपले इंद्रिय तुपची साधनं आपण खरेदी करू शकतो, राईट. दगडातनं काय खरेदी करणार? पण जो व्यक्ती प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला आहे, 3 गुणांच्या पलीकडे म्हणजे बेसिकली ज्याला रजगुण जरी आला, त्याला ऍक्टिवेट केलं की ओके आता तो एन्जॉय कर, त्याला काय फरक नाही पडत. ओके, रजगुण आलेला आहे तो येईल, निघून जाईल. सत्वगुण आला, ओके व्हेरी फाईन, त्याला यूज करू शकतो. नाही आला तरी निराश व्हायचं नाही, ॲज अ ड्युटी म्हणून सेवा करायची. मग ऑटोमॅटिक सत्वगुण जनरेट होतो. बघितलं असेल, तुम्हाला चॅन्टिंग करायची इच्छा नाही झाली तरी तुम्ही चॅन्टिंग केली तर हळूहळू सत्वगुण आपोआप ऑटोमॅटिक येतो. पण जर आपण म्हटलं तर यार ठीक आहे यार आता मूड नाही, मग तो सत्वगुण तर नाहीच, तेव्हा तमोगुण येतो, आणखीन डिग्रेड होतो. तेवढा डीप तमोगुण म्हणतो की जाऊन मग चॅन्टिंग कुठल्या कुठे राहते, काय होत नाही, काहीच होत नाही. मग त्या दिवसाला मग नंतर रात्री मग 11-12 वाजता मग परत बीडबॅग धरा. मग तेव्हा सत्वगुण आणण्याचा प्रयत्न करतो आपण, पण तेव्हा येत नाही सत्वगुण. असा न खाता कधी जीवन जगता येतं का? शरीर चालवता येतं का? हा नाही ना. जर ज्याप्रमाणे अन्न न ग्रहण करता शरीर चालू शकत नाही, तोपर्यंत आत्म्याचं अन्न काय आहे? हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम. आणि जेवढ्या जोरात ओरडणार तेवढ्या जोरामध्ये त्याला राईट. बघा तात्पर्यामध्ये रूपात लिहितात, सेकंड पॅराग्राफमध्ये, भौतिक गोष्टीत आसक्ती असलेल्या मनुष्यावर शरीराला प्राप्त झालेला तथाकथित मान आणि अपमानाचा परिणाम होतो. ह्या सगळ्याचा रूट कुठनं येतो? प्रकृतीच्या 3 गुणातनं येतो. ज्याला प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधून टाकलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या आसक्त्या निर्माण होतात भौतिक. ज्याच्यामध्ये भौतिक आसक्ती आहे त्याला मान अपमानाची चिंता असते.
पण ज्याला भौतिक प्रकृतीच्या गुणांनी बाध्य केलं नाहीये, ज्याला भौतिक आसक्ती नाही, त्याला मान अपमानाचा काहीच फरक नाही पडत. कोणी सॅल्यूट करू दे किंवा नाही करू दे, किंवा कोणी त्याला बक्षीस देऊ दे, तो आपली ड्युटी करत राहणार. त्याला माहिती आहे की मला काय करायला हवंय. तथापि दिव्यावस्थेमध्ये स्थित असलेल्या मनुष्यावर अशा तथाकथित मान अपमानाचा परिणाम होत नाही. तो आपले कृष्ण भावनामय कर्म करतो आणि इतर कोणी त्याला मान देतो किंवा आपला अपमान करतो याविषयी विचारही करीत नाही. नाही फरक पडत ना. आपण जर दिव्य स्तरावरती करत आपल्याला नाही फरक पडत. मला 4 लोकांनी हार घातला किंवा नाही घातला, किंवा 2 लोकांनी मला जर चांगले 2 शब्द बोलले नाही बोलले, काहीच फरक पडत नाही. बोलले तर ठीक आहे, कधी कधी आपण एक्साइट होऊ शकतो, पण ती सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे का. तुम्हाला एक प्रश्न दिला होता, मी दिला होता का प्रश्न, या जगाचा स्वभाव काय आहे. एकदा एक प्रश्न दिला होता मी या जगामध्ये. एक आहे प्रश्न. नेहमी लोक कधी मान करतात कधी अपमान करतात, हा या जगाचा स्वभाव आहे. जर आपल्याला माहिती पडलं अगोदर या जगाचा स्वभाव आहे, तर मान भेटल्यावरती एक्साइट नाही व्हायचं, कारण माहिती आहे की नेक्स्ट टाइम अपमान होणार आहे. आणि अपमान झाल्यावरती डिसअपॉइंट व्हायचं नाही, कारण नंतर पुन्हा मान भेटणार आहे. म्हणून ना मानने एक्साइट व्हायचं ना अपमान एक्साइट व्हायचं. आपली ड्युटी करत राहायचं. त्याला म्हणतात स्टडी इक्विपॉइंट. म्हणून बघा, भक्ती करण्याकरता किंवा आध्यात्मिक मार्ग मध्ये व्यवस्थित स्टडीला चालण्याकरता इक्वॅनिमिनिटी फार महत्वाची आहे. समभाव. हे काही होते माझ्या आयुष्यामध्ये, पण रेग्युलर चॅन्टिंग, भगवंतांची सेवा, स्वाध्याय, घरातल्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या सोडायच्या नसतात. राईट. त्याला म्हणतात स्थितधीर मुनी. जे आपण जे दुसऱ्या अध्यायामध्ये स्टडी केलेलं होतं, तो विचलित होत नाही. पण त्याला माहिती आहे की हे प्रकृतीचं सगळं जग जे बनलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं होत राहणार आहे. कधी कुणाला लॉटरी लागेल, कधी कोणी बँकरप्ट होईल. आता ऑफकोर्स आपले पैसे जर कुठे आपण गुंतवले येस बँकेमध्ये आणि पैसे बुडले तर दुःख होईल नक्कीच. पण इन वन आपण आज जर बँक नाही बुडले, कधीतरी बुडणारच आहे ना बँक. सर्वात मोठी बँक हे शरीर आहे. काय भूषण कृष्ण प्रभू, जेवढी इन्व्हेस्टमेंट आपण या शरीरावरती केलेली तेवढी कुठल्याच बँकेत केली नाहीये. मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट याच्यावरतीच आहे. मोठी बँक आहे आपली स्वतःची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करतो. याला खायला द्या, प्यायला द्या, कपडे द्या, पावडर लावा, लिपस्टिक लावा, शॅम्पू लावा, किती काय काय नाही. कपडे, भारीतले कपडे घाला, भारीतले कपडे घाला, धोती बॉर्डरवाली घाला, गोपी ड्रेस घाला, गोपा ड्रेस घाला, काय 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 नवीन काय. गोपा ड्रेस नसतो का. गोपी ड्रेस आहे मग गोपा ड्रेस नसणार का. असतो ना सिंपल ना. गोपा ड्रेस म्हणजे धोती कुर्ता. आणि ते लिहितानाच राधे राधे वगैरे लिहितात ना. मग मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट कशावरती केलेली आहे आपण, शरीरावरती. आणि उद्या हे बँकरप्ट होणारच आहे. नाही होणार. चांगलं खायला पाहिजे, काय चांगलं खायला पाहिजे, पिझ्झा पाहिजे, वडापाव पाहिजे, काय ना काय मनुष्य खातच राहतो जास्त. मग ही बँक जेव्हा बँकरप्ट होईल त्याच्याकरता आपली तयारी असली पाहिजे की ओके ही बँक उद्या दिवाळेखोर होणार आहे. दिवाळी हो गया वो बँक. पण जो व्यक्ती तुम्ही प्रत्येक क्लास मध्ये असं काहीतरी सांगतो. बरोबर आहे ना. आपली येस बँक पुढे बँक काय सर्वात मोठी आपली बँक आहे ही शरीर. नाही चुकीचं म्हटलं का मी. त्याला तयारी पाहिजे ना. भगवंताचं स्मरण कसं करणार मृत्यू समय. भगवंताचं स्मरण नाही केलं तर भगवंत कसे भेटतील आपल्याला. नाही भेटणार ना. मरते समय जर आपल्या सगळ्या बँकेतले पैसे आठवू लागले, अरे या बँकेत एवढे पैसे होते, त्या बँकेत एवढे पैसे होते, मग तुम्हाला पैसेच भेटणार नंतर. पण मरते समय तुम्हाला आठवेल की ओके मी ह्या भगवंताची सेवा केली होती, या डीटीची सेवा केली होती, लड्डू गोपाची सेवा केली होती, भगवंताची सेवा केली होती. ते सगळे आठवणार तुम्हाला मृत्यू समय. सगळे महत्वाचे संस्कार आहेत ते. आपल्याला वाटतं की काय प्रभूजी नसते गंमत म्हणून म्हणतात, हे डीटी आणा, ते आणा, हे करा, ते करा. याच्या मागे विज्ञान आहे. मजा मस्तीची गोष्ट नाहीये. इट्स अ सायन्स. 5 जे भक्तीचे महत्वाचे अंग आहेत, वैष्णव सेवा, नाम संकीर्तन, धाम सेवा, भागवत सेवा, त्यानंतर काय वैष्णव सेवा, धाम सेवा, नाम सेवा, भागवत सेवा, गुरु म्हणजे वैष्णव सेवेमध्ये आलं ते. अर्च विग्रह सेवा 5वी. डीटी वरची वेळ रूपा गोस्वामीने दिलेलं 5 अंगांपैकी एक महत्वाचं अंग आहे.
पोटेंट 64 अंग आहेत, त्याच्यामध्ये 5 निवडून काढले बाहेर, की ह्या 5 मध्ये जर एकाच जरी तुम्ही झालात ना मग ना, दॅट्स इट, प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग उघडला. आम्हाला तर क्राऊड कंट्रोलच आठवलं. नाही ते म्हणत नाही, नाही ना, सेवा आहे आठवलं ना, आम्हाला. हा, सेवा आहे ना. क्राऊड हे इकडे जा तिकडे जा. मग क्राऊड कंट्रोल कोणा करता करताय तुम्ही? वैष्णव. सगळे वैष्णव आणि भगवंत आठवणार तुम्हाला. घरी तुम्ही कोणाची सेवा करता? गौरवाची सेवा करता ना, तुम्हाला गौरव आठवणार ना शेवटला, की दुसरं कोणी आठवेल? नाही, गौरव आठवतील. जीवनभर ज्याचा संघ घेतला तोच तुम्हाला आठवणार शेवटच्याला. जीवनभर जर आपण आपल्या हजबंडचा संघ घेतला, पत्नीने पतीचा, किंवा जनरली आपण जगामध्ये आसक्त असतो, पत्नी पतीशी आसक्त असते आणि पती पत्नीशी आसक्त असतो, राईट? किंवा आई मुलाशी आसक्त असते, किंवा मुलं आईशी आजकाल आसक्त नसतात एवढी मुलं. मोबाईलची असते. या सगळ्या आपल्या आसक्त आहेत ना. मग आपल्याला मृत्यूसमयी कोण आठवणार? सगळ्या आपल्या आसक्त आठवणार ना. कठीण आहे आसक्ती. म्हणून म्हणतोय ना, डीटी वर्शिप करा घरामध्ये, गौरनिताची पूजा करा. कुठल्या डीटीची पूजा करा? जगन्नाथची करा. गौरनिताची विशेष का? ते कृपाळू आहेत ते. मग तुम्हाला मरते समय कोण आठवेल? जगन्नाथ आठवेल, गौरनीत आठवेल. पहिले जगन्नाथ आठवेल तुला. प्रभुपाद काय लिहितात की, हा, प्रभुपाद लिहितात की कृष्ण भावना भावित कर्म करण्यास जो त्याला सहाय्य करतो त्याला तो आपला प्रिय मित्र समजतो, आणि तो आपल्या तथाकथित शत्रूचा द्वेष करीत नाही. असे शत्रू आहेत ना बरेच आपले, नाही? किती आहेत? सगळे तथाकथित शत्रू आहेत. आपला खरा शत्रू आपणच आहोत. आपण हे विसरतो. आपण विसरतो की अरे माझा खरा शत्रू मीच आहे. आपण जोपर्यंत स्वतःला मित्र बनवत नाही स्वतःला, तोपर्यंत आपण अख्ख्या जगाला शत्रू म्हणून काय फायदा नाहीये. तो सर्वत्र समभावाने पाहतो आणि सर्व काही एकाच स्तरावर असल्याचे पाहतो, कारण तो पूर्णपणे जाणतो की आपल्याला या भौतिक जीवनाशी मुळीच कर्तव्य नाहीये. क्षणिक उलथा पालत आणि उत्पादनांचे स्वरूप जाणीत असल्याने सामाजिक आणि राजकीय विषयांचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. प्रभुपाद जसं पुण्यात ठेवत होते आपल्या भगवंतांकरता, तिकडून बॉम्ब येत होता, म्हटले कृष्णा इज कमिंग इन द फॉर्म ऑफ बॉम्ब. येऊ दे, काय फरक पडत नाही. कारण त्यांना गॅरंटी आहे की अरे भगवंत आहेत ना, ते भगवंताकडे जाईल. मी जरी आता उचललं मला येत ना तरी भगवंताकडे जाणार आहे. इथे आहे तर भगवंताकडेच आहे. कुठेही जाईल मी, माझ्यासोबत भगवंत असणारच आहेत. वरती गेलो खाली गेलो, जसं प्रल्हाद महाराज म्हटलं की सगळीकडे भगवंतच आहेत. इकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे भगवंत. मग त्या व्यक्तीला काय फरक पडणार आहे? त्याला तुम्ही सापांच्या ह्याच्यामध्ये टाका, किंवा त्याला तुम्ही आसनावरती बसवा, किंवा जमिनीवर बसवा, किंवा त्याला हार टाका, किंवा त्याला ऑफकोर्स म्हणजे पर्पजफुली करू नका. जसे सुखदेव गोस्वामी जेव्हा परीक्षित महाराजांकडे येत होते तेव्हा सुखदेव गोस्वामींना सगळे छोटी छोटी मुलं आणि स्त्रिया सगळे त्याला फॉलो करत होते. का? तर सुखदेव गोस्वामी त्याला काय म्हणतात, दिगंबर, आणि सगळे केस पण एकदम दिसायला सुंदर. सगळे त्यांच्याकडे आकर्षित, पण अरे कोण हा वेडा चाललाय, आपला चालत चाललाय ना, अंगावर कपडे आहेत, केस विस्कळलेले आहेत, त्याला काहीच फरक पडत नाही. काय तर ते एकदम भगवंताच्या दिव्य लीलेमध्ये स्थित होते, मग्न होते. कोणी आला, कोणी दगडा मारली, कोणी काय केलं, काय फरक पडत नाही. पण जेव्हा ते असेंब्लीमध्ये आले परीक्षित महाराजांच्या, सगळे ऋषीमुनी तिथे बसले, व्यासदेव, नारद मुनी, सगळे त्यांना दंडोत टाकायला लागले. सगळे मुलं अरे बापरे कोण आहे, सगळे तिथं पळाले. कोणीतरी मोठा व्यक्ती आहे, तेव्हा त्यांना कळलं. तर त्या प्रकारे तो स्वतःसाठी कोणते कर्म करीत नाही. तो श्रीकृष्ण प्रत्येक काही करू शकतो, पण स्वतःसाठी मात्र तो काही करत नाही. अशा आचरणामुळे मनुष्य वास्तविकपणे दिव्य अवस्थेमध्ये स्थित होतो. राईट. आणि मग 26व्या श्लोकामध्ये सांगतील मी तो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, तो कशा प्रकारे प्रकृती तीन गुणांना पार करू शकेल. माम चोय विचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत एतान ब्रह्म भूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. ओके, आता इंटरेस्टिंगली इथे काय म्हटलेलं आहे, जो गुणांच्या पलीकडे जातो तो माझी अव्यभिचारिणी भक्ती करून तो पुन्हा कशामध्ये स्थित होतो, ब्रह्मस्तरामध्ये स्थित होतो. इथे भगवंताने हे म्हटलं की तो माझ्या धामामध्ये येतो. असं का? तर मी तुम्हाला पण अगोदर सांगितलं होतं की हे ज्ञान सेक्शन आहे.
इथे ज्ञानी व्यक्ती सगळं अनालिसिस करतोय, म्हणून ज्ञानी व्यक्ती कुठपर्यंत पोहोचू शकतो? ब्रह्मस्तरापर्यंत, म्हणून ब्रह्म म्हटलेलं आहे. पण हेच जर आता आपण डिवोटी असणार तर कुठे पोहोचणार आपण? भगवत धामामध्ये पोहोचणार. आणि प्रभुपादांचं तात्पर्य त्याच अँगलने आपल्याला सांगतं सगळं की आपण कसं. म्हणून बघा, इव्हन ज्ञान मार्गामध्ये सुद्धा जर ज्ञानी व्यक्तीला जर त्याचं ध्येय प्राप्त करायचं असेल त्याला सुद्धा भक्ती करावी लागते. केवळ इंटेलेक्च्युअल अनालिसिस करून हे प्रकृतीचे हे गुण असे आहेत, हे गुण तसे आहेत, हे 24 तत्व आहेत, ते 25 आहेत. 25 पर्यंत येत नाही तो, ऑफकोर्स 24 पर्यंत असतो तो, 25 पर्यंत येतो, पण 26 पर्यंत जात नाही. परमात्मा आत्म्यापर्यंत येतो. त्याने जरी कितीतरी अनालिसिस केलं तरी शेवटला जोपर्यंत तो औषध घेणार नाही तोपर्यंत बरा होऊ शकत नाही. तो औषध काय आहे? भगवत भक्ती आहे. जसं आपण समजा एखाद्याला मलेरिया झाला, त्याने किती पण अनालिसिस केलं की अरे हा मच्छर चावला, तो चावला. कधी आपल्याला ताप येतो तेव्हा आपण अनालिसिस करतो ना, मला मच्छर कधी चावला असेल? ओके, मी रात्री झोपलो होतो, मला तिथे नाही मी तिथे हॉस्पिटलमध्ये एकाला घ्यायला गेलतो तर बाहेर बसलो होतो मी बाकावरती, तिथे मला 2 मच्छर चावले. होतं नाही होत? अरे हा यार, ते 2 त्या मच्छरमुळे मला मलेरिया ताप येतोय. पण एवढं अनालिसिस करून काहीच उपयोग नाहीये. भले तुम्हाला मुंबईतला मच्छर चावला असेल किंवा पालघरचा चावला असेल किंवा कुठलाही ह्या गल्लीतला कुठलाही मच्छर असो किंवा काही असो, शेवटी औषध घ्यावं लागेल ना. म्हणून या माणसाने जरी किती अनालिसिस केलं, ज्ञानी माणसाने एवढं अनालिसिस त्यांनी केलं की प्रकृतीमध्ये हे गुण आहेत, ते गुण आहेत, असं तसे कार्य करतात, ही लक्षणं आहेत. पण शेवटी त्याला आपण काय करावं लागतं? अव्यभिचारिणी भक्ती करायला लागते. अव्यभिचारिणी म्हणजे अशी भक्ती जी कधी तुटत नाही, अनफेलिंग, कंटिन्युअस. काय दिला शब्द तिथे बघा? पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो. बघा वरती वर्ड टोड मिनिंग मध्ये अव्यभिचारिणीचा अर्थ दिलेला आहे एकनिष्ठ किंवा न चुकता. म्हणजे असं नाही की आज 4 माळा गेल्या, उद्या 2 दिवस चॅन्टिंगच करायचे नाही. पुन्हा प्रकृतीचे गुण त्याला लाभतील. चल तुला आता परत आम्ही राईडला घेऊन जातो. म्हणजे आणि आपल्याकरता सुद्धा बघा, आपण डिस्कंटिन्यू जर केलं तर आपल्याला काय होणार? लगेच इमिडिएटली आपल्याला कळतं की ओके, ज्या दिवशी चॅन्टिंग होत नाही व्यवस्थित, चॅन्टिंग पूर्ण दिवसभर चॅन्टिंगच नाही, आपल्याला कळतं की आता काय झालेलं आहे. सगळं कॉन्शियसनेस, चेतना कशी होत झालेली आहे, तमोगुणी आणि रजोगुणी होऊन जाते. ज्या दिवशी सकाळीच व्यवस्थित चॅन्टिंग होते तेव्हा दिवसभर त्या चॅन्टिंगचा इफेक्ट पसरत असतो, सगळ्या आपल्या ॲक्टिव्हिटीमधनं दिसतं. म्हणून ही एक इथे एस्टॅब्लिश झालेली गोष्ट की भक्ती ही फार महत्त्वाची आहे. भक्तीशिवाय मार्गच नाही आहे. इव्हन ज्ञानी व्यक्ती करता सुद्धा जर भक्ती त्यांनी नाही केली तर तो प्रकृतीच्या 3 गुणांपासून त्यांना परावृत्त करू शकत नाही. ही पहिली गोष्ट आहे. त्यानंतर तात्पर्यामध्ये बघा, अर्जुनाच्या या 3ऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा श्लोक आहे. आणि प्रभुपाद की भौतिक जगत हे प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली कार्य करीत आहे. मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या क्रियामुळे विचलित होऊ नये. अशा क्रियांमध्ये आपल्या भावना गुंतवण्यापेक्षा तो आपली भावना कृष्ण कर्म करण्यामध्ये संलग्न करू शकतो. पण ह्याच्याकरता मग तुमच्याकडे साधन पाहिजे, डीटी पाहिजे, माध्यम आहे ना ते. आता काय करणार? दिवसभर चॅन्टिंग करणार का? दिवसभर लेक्चर ऐकणार का? नाही ना. दिवसभर मंदिरामध्ये थांबणार का? आम्ही इथे मंदिरामध्ये दिवसभर असतो तरी आमची चेतना नसते. म्हणून मी कधी रिडिंग करतो, कधी हिअरिंग करतो, मग कधी भगवंताकडे जाऊन दर्शन घेतो. राईट? एवढी आपल्याला अपॉर्च्युनिटी दिली भगवंताने की ओके तुला, म्हणजे आपल्याकडे एवढी व्हरायटी आहे. ठीक आहे, तुला चॅन्टिंग जमत नाही, ठीक आहे, चॅन्टिंग 2 तास झालं, ओके आता काय करू नेक्स्ट? ओके आता भागवतम वाचा, ठीक आहे 2 तास भागवतम वाचला, मजा वाटली, आनंद वाटला, आता काय करू? ठीक आहे प्रसाद घ्या. ओके प्रसाद घेतला, आता काय करू? ठीक आहे आता साफसफाई करा घराची, भगवंताचं अल्टर साफ करा, झाडू पोछा करा. ओके आता काय करू नेक्स्ट? ठीक आहे थोडं फिरून या आता. मार्केटला जायचं, फुलं घेऊन या. भगवंत किती अपॉर्च्युनिटी आहे डीटी वर्शिपमध्ये. म्हणजे तुम्ही जर वर्शिप चालू करत तुम्हाला स्वतःला कृतज्ञ फील होईल की अरे बाप, मी जेव्हा बेसमध्ये डीटी वर्शिप करायचो तेव्हा सेंटर होऊन जातात ते घरातले. की घरामध्ये आलो, ओके आता भगवंतांना काय पाणी द्या, अल्टर उघडा. त्यानंतर मग ओके आता भगवंतांना आता भोग काय लावायचा, आता भगवंतांना भोग लावायचा, मग व्यवस्थित बनवला पाहिजे, स्वच्छ असायला पाहिजे. तो ऑटोमॅटिक सत्वगुणाचे लक्षणं यायला चालू होतात. राईट? मग आता भगवंतांना कपडे जुने झालेले आहेत,
कपडे फाटलेत, ओके नवीन कपडे लावा. ठीक आहे, आता कपडे एवढे 2च जोड, नवीन कपडे आणा. जसे आपण आपल्याकरता कपडे आणतो तसं भगवंताकरता घेऊन या. कधी तुम्ही मार्केटला जाल, काही ज्वेलरी दिसेल, ओके ही ज्वेलरी छान दिसेल, छोट्या छोट्या बांगड्या, छोटे कानातले कुंडल, हां असं किती पूर्ण ते आपला दिवस पूर्ण त्याच्यामध्ये जातो भगवंताचं चिंतन करत 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 करत. अशी चेतना असेल तर मग ऑटोमॅटिक आपण प्रकृतीच्या गुणांना पार करून जातो एकदम. जसं काय जणू काय एक मोठी मिसाईल टाकली याच्यावरती. कशावरती? दुश्मनवरती. सगळा दुश्मनच मरून गेला. म्हणून संधी उपलब्ध आहे की आपल्या भावना, आणि बघा आपण जर ह्या भावना आपण जर कृष्ण भावनेमध्ये नाही गुंतवलं तर ऑटोमॅटिक भौतिक गोष्टीमध्ये गुंतणार आहेतच. कारण माइंडला काहीतरी शेल्टर पाहिजे. नाही पाहिजे का? नाही पाहिजे माइंडला शेल्टर. मग एकतर माया किंवा एकतर कृष्ण. जिथे कृष्ण असणार तिथे माया नसणार, आणि जिथे माया असणार तिथे कृष्ण नसणार. तो आहे ना श्लोक चैतन्य चरितामृतमधला, कृष्ण सूर्य समा माया होय अंधकार, जहा कृष्ण वहा नाही मायाला अधिकार. जिथे कृष्ण आहे तिथे मायाचा अधिकारच राहू शकत नाही. कारण माया भगवंताची दासी आहे. ती जेव्हा बघते की अरे मालकच उभे आहेत, चला बाजूला उभे राहा, दरवाजावरती उभे राहा, मग ती आपली रक्षा करते, उलटी आपली गाढ बनते. नाही बनवू शकत का? बनू शकतो. दास भगवंताची दासी असं हरिदास ठाकूर जेव्हा त्यांच्यावरती जेव्हा वेश्याने हे केलं, अटॅक केला होता, तर हरिदास ठाकूर काय बोलले? थांब थांब, सूर्यरूपी कृष्ण उदय होऊ दे. बरोबर आहे का नाही? मग सूर्याचा जेव्हा उदय झाला, कृष्णाचा उदय झाला, आणि त्यांनी त्याला थांबवलं. थांब थांब, चॅन्टिंग करता करता ती पण चॅन्टिंग करायला लागली. त्यांची शिष्य झाली ती. मग शिष्य झाली म्हणजे काय? सेवच झाली ना त्यांच्या. आपण एवढ्या हाय लेवलला जाऊ शकत नाही. आपण मायाला भगवंताच्या सेवेत लावू शकत नाही, आपल्या सेवेत लावू शकत नाही, किंवा भगवंताच्या सेवेत लावू शकत, आपल्या सेवेत लावू शकत नाही. पण आपण मायेला सांगू शकतो की ओके मी भगवंताची सेवा करतोय, तू जरा थांब तिथे. काय एवढी शक्ती होती त्यांच्याकडे? ती शक्ती तुझ्याकडे सुद्धा आहे ना, नाहीये का? मला वाटत नाही. तुला म्हणतोय ना, व्यवस्थित भगवंतांची पूजा कर, सेवा कर, जप कर, मग काय शक्ती भेटणार नाही? भेटेल ना. काय नाही भेटणार? भक्तीमध्ये असं नाहीच. एवढा जर विश्वास असेल आपल्याकडे तरच आपण भक्ती करू शकतो. आणि एवढा विश्वास असावा. वेळोवेळी भगवंत आपली परीक्षा घेणार आहेत. एवढं सोपं पण नाही आणि एवढं कठीण पण नाहीये. सोपं एवढं नाही इन द सेन्स की जोपर्यंत आपण स्वतःला डोअर मानतो, आपण स्वतःलाच करता मानतो, तोपर्यंत आपल्याकरता कठीण आहे. परंतु जेव्हा आपण भगवंताला करता मानतो तोपर्यंत लगेच इझी होऊन जातं ते. बरोबर आहे की नाही? आपण स्वतःला करता मानतो ना, मी करतो मी करतो मी करतो, मग तूच कर भगवंत म्हणतात. पण जेव्हा भगवंताला आपण करता मानतो आणि भगवंतांना प्रेयर करतो की भगवंत मला हेल्प करा, मी तुमची सेवा करू इच्छितो, भगवंत आपल्याला एम्पॉवर करतात. तुम्ही एक्सपिरियन्स कराल तर आपण त्या भावामध्ये आलो तर. पण कठीण आहे ना ते करता भाव काढण्याकरता. म्हणून हे सगळं आपल्याला पाहिजे, थोडं शास्त्र विवेचन करत राहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे की कोण करता आहे, प्रकृतीचे 3 गुण मला कसं करता बनवायचा प्रयत्न करतात. ऍक्च्युली आपण जेव्हा स्वतः पण करता म्हणजे आपण पण करता नाही येत. प्रकृतीचे 3 गुणच करता असतात. तेच आपल्याला म्हणतात की ओके आता तू हे वाईट कृत्य कर, तेच म्हणतात की ओके आता तू चांगला हो. बघा ना, ही सायकल असते. जेव्हा आपण वाईट करतो 2 दिवस मग चांगला राहतो आपण, नाही राहत. 2 दिवस आपल्याला वाटतं अरे यार चुकीची गोष्ट केली, असं नाही करत. ओके आता 2 दिवस परत ना एखादा प्रकृतीचा गुण येतो, ओके चल परत तिकडे जा, सिनेमा बघायला जा. परत सिनेमा बघून आल्यावरती नाही ते झालंच राहत असतं. जोपर्यंत आपण स्टेडी होत नाही, फिक्स होत नाही की ओके बस झाला आता नको, तर ते पुढे येईलच बघायला आपल्या इथे. आणि प्रभुपाद लिहितात की अशा क्रियांमध्ये आपल्या भावना गुंतवण्यापेक्षा ओके त्याच्या खाली दिलेलं कृष्ण कर्म म्हणजेच भक्तियोग किंवा सदैव श्रीकृष्णांपर्यंत कर्म करणे. यामध्ये केवळ श्रीकृष्णांचा समावेश होत नाही तर राम, नारायण इत्यादी विस्तारित रूपांचा समावेश होतो. श्रीकृष्णांची असंख्य विस्तारित रूपे आहेत.
श्रीकृष्णाच्या कोणत्याही रूपाच्या अथवा विस्तारित रूपाच्या सेवेमध्ये जो संलग्न होतो तो दिव्य अवस्थेमध्ये स्थित असल्याचे मानले